नमस्कार, मी मंदार फणसे. बेधडकमध्ये तुमचं स्वागत. बेधडकमध्ये आज आपण चर्चा करणार आहोत धर्मांतराच्या मुद्द्यावरती आणि याच मुद्द्यावरनं संसदेमध्ये गदारोळ सुरू आहे. संसदेचं काम ठप्प आहे. नेमकं काय घडतंय संसदेमध्ये तेही आपण बघणार आहोत आणि संसदेत काय बाजू आहेत विरोधी पक्षाच्या आणि सत्ताधारी भाजपचा हेही आपण त्यापूर्वी बघूयात. आज जे काही घडलंय राज्यसभेमध्ये आनंद शर्मा असतील काँग्रेसचे किंवा मायावती असतील, यांनी काय मतं मांडलेत आणि अरुण जेटलींनी काय मतं मांडलीत ती सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहूयात. माननीय प्रधानमंत्री जी, आपने एक बार इस सदन के अंदर आश्वासन दिया था कि आप कोई भी ऐसा बयान जो कि कोई भी सदस्य आपका दे, आपने संसदीय दल की बैठक में बड़ी कठोरता से कहा था कि आप उसको बर्दाश्त नहीं करेंगे, तो ऐसी पुनरावृत्ति नहीं होगी. इसलिए क्योंकि जो दो लोग हैं, ये दोनों सदनों में आश्वासन था, ये प्रजातंत्र की प्रणाली है कि अगर उसकी पुनरावृत्ति हुई, हमको दुख इस बात का है कि प्रधानमंत्री जी आपके आश्वासन के बाद आपके ही दल के सांसदों ने उसका उल्लंघन किया है. देश हित में और जनहित में है, तो ये जो अति महत्वपूर्ण मुद्दा है, इसको मैं खास तौर से माननीय प्रधानमंत्री जी से ये रिक्वेस्ट करना चाहती हूँ कि एक मिनट, मैं माननीय प्रधानमंत्री जी से ये रिक्वेस्ट करना चाहती हूँ कि आप देश हित में जनहित में इस मुद्दे को लेकर खास तौर से कि ये विपक्ष जो ये डिमांड कर रहा है वही चर्चा हो रही है, अपनी बात रखें और माननीय प्रधानमंत्री जी इसका जवाब दे. तो इसको प्रेस्टेज इशू नहीं बनाना चाहिए. तो ना तो विपक्ष थैंक यू देश हित में जनहित में अपनी बात रखना चाहता है, इसको प्रेस्टेज इशू नहीं बनाना चाहिए. सरकार की तरफ से यह सहमति दी गई कि तुरंत चर्चा आरंभ हो. उसके बाद चर्चा कैसे होगी वो अध्यक्ष और चेयर उसके नियम तय नहीं करेगा, वो भी विपक्ष तय करेगा. चेयर उसका जवाब कौन देगा ये विपक्ष तय करेगा, ये सवाल उठाया है सर. और आज भी चर्चा कैसे हो, कौन कब बोले और कौन जवाब दे, ये सदन या अध्यक्ष तय नहीं करेंगे, ये विपक्ष तय करेगा. प्लीज जस्ट लिसन. अगर येचुरी जी प्लीज लिसन टू हिम. नो प्लीज लिसन टू हिम. येचुरी जी बैठ जाइए. हम कोई विषय के बारे में चर्चा करने के लिए संकोच नहीं कर रहे. इस विषय जो माननीय सदस्यों ने नोटिस दिया उसके बारे में सदन में विस्तार से चर्चा हो, हर एक सदस्य को, हर एक पार्टी को अपना व्यू पॉइंट बताने के लिए मौका दे, उसके बाद संबंधित मंत्री समाधान देंगे, ये हमने स्पष्ट कर दिया. अर्थात ही सगळं चित्र जे आहे ते संसदेतलं आहे. धर्मांतराच्या मुद्द्याशिवाय दुसरा कुठलाही मुद्दा समोर येताना दिसत नाहीये या अधिवेशनामध्ये, कारण विरोधी पक्षांनी हा मुद्दा लावून धरलेला आहे. आपल्यासोबत या चर्चेमध्ये असणार आहेत माधव भांडारी भाजपचे मुख्य प्रवक्ते, नवाब मलिक राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते, आपल्यासोबत असणार आहेत अब्दुल कादर मुकादम सामाजिक कार्यकर्ते आणि मिलिंद जोशीराव अभिनव भारत संघटनेचे प्रवक्ते, आणि आपल्यासोबत या कार्यक्रमामध्ये थोड्या वेळानंतर फादर फ्रान्सिस कोरिया सुद्धा असणार आहेत. त्यांचं सुद्धा मत काय ते आपण जाणून घेणार आहोत. पहिला प्रश्न माधव भांडारी तुम्हाला विचारायचा आहे की मुळात ही जी विरोधी पक्षांची भूमिका आहे, एकीकडे भाजपनं केंद्रात स्पष्ट केलेलं आहे की आम्ही या मुद्द्यावरती चर्चा घ्यायला तयार आहोत, पण जो पंतप्रधानांनी जो मुद्दा समोर आणला पाहिजे, त्यांनी स्वतःचं स्टेटमेंट दिलं पाहिजे, ही जी भूमिका आहे याला तुमचा विरोध काय? मुळात विरोधी पक्षाने अशा पद्धतीने जसं आता जेटलीजींनी सांगितलेलं आपण ऐकलं की सदनाचं कामकाज कसं चालेल, सदनात कोण बोलेल, कधी बोलेल, कुणाच्या नंतर बोलेल, या सगळ्या गोष्टींचा निर्णय जर विरोधी पक्ष आम्हीच सांगू तसं झालं पाहिजे असं सांगणार असेल तर ही काही लोकशाहीची कार्यपद्धती नाही. हा विषय ज्या खात्याच्या अंतर्गत आहे, गृह खात्याच्या अंतर्गत येतो, त्या गृह खात्याचे मंत्री राजनाथ सिंगजी या चर्चेला उत्तर देतील हे सरकारने स्पष्ट केलं. आणि राजनाथ सिंगजी या सरकारमधले ज्येष्ठ मंत्री आहेत, गृह खात्याचे मंत्री आहेत, त्यांनी उत्तर दिलं म्हणून ते सरकारचंच उत्तर आहे, तर ते आम्हाला चालणार नाही, आम्हाला पंतप्रधानांनी दिलं पाहिजे. ही जी भूमिका आहे ही केवळ आडमुठेपणाची आहे. संसदेचं कामकाज चालू न देणं, राज्यसभेचं कामकाज चालू न देणं
आणि राज्यसभेसमोरचे जे अनेक महत्त्वाचे विषय आहेत ज्यांचा देशाच्या दैनंदिन जीवनाशी संबंध आहे, असे अनेक विषय अडवून ठेवणं ही याच्यामधली एक आडमुठेपणाची भूमिका आहे. विकासाच्या आड जाण्याची ही भूमिका आहे. विकासाशी संबंधित असलेल्या आर्थिक प्रश्नांशी संबंधित असलेले मुद्दे अडवून ठेवणं ही त्यातली भूमिका आहे. तुमचं म्हणणं आहे की हे सगळे अडवणुकीचंच धोरण आहे. तुम्ही सहमत आहात की हे सगळे विरोधकांचं अडवणुकीचंच धोरण आहे? विकासाच्या मुद्द्याकडे न जाण्यासाठी हा सगळा डाव रचलेला आहे धर्मांतराच्या मुद्द्यावरनं गोंधळ घालण्याचा? खरं आहे, पण हे डाव भाजपने रचलेला आहे. एक ठिकाणी पंतप्रधान सांगताय की बोलत असताना सावधपणेने बोला. दुसऱ्या ठिकाणी त्यांचेच खासदार, त्यांचीच वेगळी वेगळी संघटना दर दिवस एक ना एक कुठले ना कुठले स्टेटमेंट देत राहत आहे. आज राजेश्वर सिंग जे धर्म जागरण मंचचे अध्यक्ष आहे, त्यांनी सांगितलं आहे की देशामध्ये इस्लाम आणि ख्रिस्ती धर्माला 2021 पर्यंत आम्ही संपवून टाकू. म्हणजे हे काही नवीन नाही आहे. जेव्हा सुरुवातीला NDAचं सरकार या देशात आला तेव्हा डांग गुजरातमध्ये या क्रिसमसच्या अगोदर चर्चेसवर हल्ले झाले. ग्रॅम स्टेनला त्यांची हत्या करण्यात आली. त्यावेळी हा मुद्दा मोठ्याने देशामध्ये चर्चेत आला. तेव्हा देशातले पंतप्रधान स्वतः अटल बिहारी वाजपेयी असताना त्यांनी काय सांगितलं की या घटनेची मी निंदा करतोय, पण धर्मांतरवर चर्चा झाली पाहिजे, राष्ट्रीय चर्चा, हे त्यांनी त्या काळात चर्चा करण्याचा प्रश्न निर्माण केलेला आहे. आजच्या घडीला विरोधक काय म्हणताय की चर्चा करा, पण उत्तर पंतप्रधानांनी दिलं पाहिजे. ते सांगताय की राजनाथ सिंग देतील. राजनाथ सिंगजीला स्वतःचे PA नेमण्याचे अधिकार नाही. आजच्या घडीला पंतप्रधान शिवाय कुठलेही निर्णय होऊ शकत नाही. ते बोलतील त्याच्यावर टिकतील असा विश्वास कोणाला नाही. त्यामुळे देशातले जे पंतप्रधान आहे त्यांनी उत्तर दिलं तर काय अडचण होणार आहे? नाही, पण हा जो आग्रह आहे पंतप्रधानांनी उत्तर दिलं तर काय अडचण होणार नाही, कोणी उत्तर द्यावं याबद्दलचा जो आग्रह आहे तो आग्रह पण काय आहे, त्याच्यामागचं राजकारण काय आहे तेही आपण विचारणार आहोत. पण आपण सुरुवातीला आपल्या सगळ्या मान्यवरांची मतं जाणून घेणार आहोत. मिलिंद जोशीराव, तुमचं काय मत आहे? अभिनव भारत संघटना म्हणून तुम्हाला काय वाटतंय? धर्मांतराची चर्चा व्हायला हवी, नको? कशा प्रकारे या चर्चेचा रोख असायला पाहिजे? तुमचं मत काय? मंदारजी, मी सर्वप्रथम थोडंसं सब्जेक्ट डायव्हर्ट करतो. मी इस्रोच्या सर्व वैज्ञानिकांनी आज जे सक्सेसफुल रॉकेट लॉन्च केलेलं आहे त्याच्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो. आणि मूळ चर्चा खरं म्हणजे या विषयांवर आणि विकासाच्या विषयांवर मूळ चर्चा नाही होऊ शकत, कारण सुब्रमण्यम स्वामी यांनी सुद्धा आज जसरो करा असं म्हटलेलं आहे ट्विटरमध्ये. त्यांनी म्हटलं की आमचा पक्ष सत्तेवर आलाय, त्यांनी आता इस्रोचं नाव बदलून जसरो करावं. म्हणजे मूळ मुद्दा आपला परत परत त्याच मुद्द्यांवरती येत राहणार आहे. त्यामुळे आपण आजचा जो मुद्दा त्याच्यावरती तुमचं मत काय ते तुम्ही सांगू शकता? बरोबर. आता धर्मांतराच्या मुद्द्यात आम्ही एक हिंदुत्ववादी संघटना म्हणून किंवा हिंदूंच्या उद्धाराचा विचार करणारी संघटना म्हणून आम्ही गव्हर्नमेंटच्या या डिसिजनचं स्वागत करतो. हा अतिशय चांगला लॉ येईल आणि ह्यामुळे एकंदरीत ऑपोजिशनला किंवा काँग्रेसच्या लोकांची कोणत्याही प्रकारची अडचण होऊ नये किंवा व्हायला नाही पाहिजे. पण केवळ हा एक मुद्दा बनवायचा आणि वादावादीचा मुद्दा बनवून पार्लमेंटचा वेळ वाया घालवायचा आणि गव्हर्नमेंटला विकासाची कामं करून नाही द्यायची, या उद्देशापायी ऑपोजिशननी केलेलं हे सगळं कारस्थान आहे. तुम्ही म्हणता की ऑपोजिशननी केलेलं कारस्थान आहे, पण त्या बरोबरनं पुन्हा अब्दुल कादर मुकादम, तुम्हाला काय वाटतं? अशा प्रकारची चर्चा या देशामध्ये घडणं गरजेचं आहे का? नाही, मुळात प्रश्न असा उपस्थित होतो की इतक्या वर्षानंतर आता हा धर्मांतराचा विषय उकरून काढण्याची काही गरज होती का? आता या प्रश्नाकडे आपण कसं बघणार आहोत की मुळात पहिला प्रश्न असा आहे किंवा पहिला मुद्दा असा आहे की हिंदुत्ववादी संघटनांतर्फे सांगितलं जातं की धर्मांतर झालं ते जबरदस्तीने झालं, तलवारीच्या जोरावर झालं. हे कितपत सत्य आहे? याच्यामध्ये काही दिशाभूल करण्याचे प्रकार होत आहेत का? हा त्यातला पहिला मुद्दा आहे. दुसरा मुद्दा असा आहे की आतापर्यंत मुसलमान किंवा ख्रिश्चनांचा या देशावरचा हक्क नाकारण्याकरता असा सिद्धांत मांडला गेला होता की धर्मांतर म्हणजे देशांतर. आता तो मुद्दा मागे पडला आहे, तो सिद्धांत मागे पडल्याने आता असं झालेलं आहे की हे पूर्वसमीचे हिंदूच होते तेव्हा आता त्याने स्वगृही परत यावं याकरता प्रयत्न केले पाहिजे. हे बरोबर आहे की पूर्वसमीचे सगळेच मुसलमान हे हिंदू होते, त्यामुळे त्याच्यामध्ये काही त्याचा विरोध करण्याचं आपल्याला कारण नाही. पण मुद्दा असा आहे की त्यांना आता परत
जर स्वगृही बोलवायचं असेल तर त्याच्यासाठी वेगळा कायदा करण्याची आवश्यकता आहे का? आणि दुसरी गोष्ट अशी की असा कायदा संविधानाच्या तरतुदीच्या विरोधात जाणार आहे की त्याच्याशी सुसंगत असणार आहे, हा त्यातला दुसरा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. आता 25व्या कलमानुसार संविधानाने जो धर्माचा अधिकार दिलाय किंवा धर्म स्वातंत्र्य दिले ते काय सांगतं की प्रत्येक व्यक्तीला त्याच्या श्रद्धेप्रमाणे त्याचा धर्माचं पालन करण्याचा किंवा त्याचा प्रचार करण्याचा अधिकार आहे. त्याप्रमाणे आपला पारंपरिक धर्म सोडून दुसऱ्या कुठल्याही धर्म स्वीकारण्याचा त्याला अधिकार आहे. आणि त्याच्याही पलीकडे जाऊन असं त्यांनी म्हटलेलं आहे संविधानामध्ये की कुठलाही धर्म त्याला पालन करायचं नसेल तर तेव्हाही त्याला अधिकार आहे. याच्यामध्ये आता इथे आपण जेव्हा धर्मांतराचा विचार करतो याच्यासाठी आता काय म्हणतात ते की असं धर्मांतर जरी पाहिजे असेल किंवा स्वगृही ज्याला म्हटलं जातं तसं धर्मांतर जरी हवं असेल तर त्याला वेगळा कायदा करण्याची काय गरज आहे? त्याच्यातला महत्वाचा मुद्दा काय आहे की हे धर्मांतर स्वखुशीने होतंय की काही तऱ्हेचे त्यांना लालच दाखवून केलं जात आहे, हा त्यातला महत्वाचा मुद्दा नक्की. या मुद्द्याकडे सर येतो मुकदम सर, पण त्याबरोबरीनं मी एकच मिनिटं, नवाबभाई आपल्या सोबत आता फादर फ्रान्सिस कोरिया आलेले आहेत. स्वागत आहे तुमचं या चर्चेमध्ये फादर. आणि मुळात काय भूमिका तुमची आहे? हे जे सगळं गदारोळ उठलेलं आहे धर्मांतर या मुद्द्यावरनं चर्चा व्हायला हवी की नको? सुरुवातीला तुमच्या त्याच्याबद्दलचं मत काय? पहिल्या प्रथम कोणत्याही गोष्टीची चर्चा व्हायला काहीच हरकत नाही. आणि मग ते धर्मांतराविषयी असो किंवा कोणत्याही विषयावर असो चर्चा व्हायला काहीच हरकत नाही. परंतु जर कुणाच्या मानवी हक्कावर गदा येत असेल, स्वातंत्र्यावर गदा येत असेल तर त्या चर्चेला विशिष्ट कक्षा प्राप्त होते. परंतु चर्चा व्हायला काय हरकत आहे? चर्चा व्हायला काहीच हरकत नाही. खरी कोणाचीच काही हरकत असायचं काही कारण नाही. पण मग का चर्चा शांतपणे होऊन दिली नाही? हा हट्ट काय धरताय विरोधी पक्ष म्हणून? तुम्ही हा हट्ट काय धरताय पंतप्रधान? संघाचा हा एजेंडा आहे की अँटी कन्व्हर्जन बिल आणायचं. या देशामध्ये जर कोणाला जबरदस्तीने धर्म परिवर्तन कोणी केलं तर IPC मध्ये सगळी तरतूद असताना त्याच्यावर कारवाया होऊ शकतात. या राज्यामध्ये सुधीर मुनगंटीवार सध्याचे जे आता मंत्री आहेत त्यांनी 2 वर्षापूर्वी एक खाजगी विधेयक आणलं होतं की त्यांनी या महाराष्ट्रामध्ये धर्मांतर विधेयक आणलं पाहिजे आणि त्या प्रकारच्या प्रायव्हेट बिल त्यांनी आणलेले आहे. जिथे जिथे भाजपचे लोक सरकारमध्ये असताना तिकडे त्यांनी ते कायदा पारित केलेला आहे. या देशामध्ये धर्म स्वतंत्रता जी आहे त्याच्यावर कुठेतरी अंकुश आणणे म्हणजे एका व्यक्तीला स्वतःच्या धर्म निवडीचे अधिकार आहे, त्याचा प्रचार करण्याचे अधिकार आहे. आजच्या घडीला हिंदू धर्माचे प्रचार करण्याबाबत यांना कोणी थांबवत नाही. ख्रिस्ती धर्माचे लोक मिशनरी चालवत आहेत, त्यांचे धर्माचे प्रचार करताय, इस्लाम धर्माचे लोक प्रचार करताय, बौद्ध भिक्षू प्रचार करताय. हे करत असताना लोक धर्म स्वीकारताय मनाने आणि तो त्याचा अधिकार आहे. पण असा एखादा ऑर्गन निर्माण करायचा आणि ह्या सगळ्या कार्यक्रमावर दबाव आणून त्यांना कुठेतरी भीती दाखवण्यासाठी या प्रकारचा कायदा त्यांना या देशामध्ये अपेक्षित आहे. आणि काही राज्यामध्ये त्यांनी कायदे केले, या महाराष्ट्रामध्ये पण करा ते आग्रही होते आणि त्यांना करायचं आहे. त्यासाठी ही सगळी परिस्थिती निर्माण वातावरण निर्मिती करून सर्वसामान्य माणसाला वाटलं पाहिजे की बाबा आता मुस्लिमांनी बुमाबुम केली पाहिजे, हो कायदा आणा. ख्रिस्ती लोकांनी बुमाबुम केली पाहिजे. विरोध जो होतोय विरोध म्हणजे या देशामध्ये तुम्ही म्हणताय की प्रसार व्हायला पाहिजे. मुस्लिम काही कुटुंब 300 मुस्लिम कुटुंब तिथे आग्र्यामध्ये ती जर माणसं येणार होती म्हणून हा गोंधळ होतोय का? असं आहे की मुस्लिम असेल हिंदू असेल त्यांनी इच्छेने धर्म स्वीकारणं म्हणजे काय? जाऊन तिडक लावते का धर्म स्वीकारतं काय? मनापासून तुम्ही एखादा त्या मायथॉलॉजी त्याला स्वीकारली पाहिजे. इस्लाम स्वीकारत असताना काय की मी ईश्वर आहे ते मानतो आणि प्रॉफेट मोहम्मद हे पैगंबर हे मानतो. या मनापासून मानल्याशिवाय कोणी मुसलमान होत नाही. ख्रिस्ती धर्माचं पण ते काही मायथॉलॉजी ते मानलंच पाहिजे. हिंदू धर्माची पण मायथॉलॉजी मांडलीच पाहिजे. म्हणजे जोपर्यंत तुम्ही मनापासून स्वीकारत नाही कोणी कुठल्या धर्मामध्ये जात नाही. किती नाटकं करा. आम्ही काय गणपती दर्शनाला गेलो होतो का मी धर्मांतर करतो? किंवा तुम्ही आम्हाला नवरात्राला बोलवतो तो का मी धर्मांतर करतो? किंवा एखादा माणूस ईदच्या दिवशी माझ्या घरी येते, मला मिटक्या मारतो, माझ्यासोबत जेवतो, तो काय धर्मांतर होतो? असं नाही. धर्माचा आदर होते पण मनापासून एखादा धर्म स्वीकारल्याशिवाय धर्म होत नाही. प्रत्येक धर्माला अधिकार आहे. आता लोकांनी धर्मांतर का? तुम्ही म्हणताय एकीकडे आधार आहे, अधिकार आहे, या देशामध्ये जे मौलिक अधिकार आहे त्याच्यावर गदा येऊ नये.
एखादा येते असं एखादा वाटतंय का? कायदा म्हणजे मौलिक तयार अधिकारांवरती करून गदा येते असं एखादा तुम्हाला कायदा वाटतंय? तयार करून लोकांच्या मनामध्ये, प्रचारक लोकांच्या मनामध्ये भीती निर्माण करू नये. त्यांना हिंदू धर्माचा प्रचार करायचा करा ना. मी तर आज एकच बोलतोय की लोकांनी धर्मांतर का केलेलं आहे? तलवारीच्या जोरावर सांगताय या देशामध्ये प्रथम इस्लाम धर्म आला तो केरळमध्ये, आणि शिरामन पेरुमल नावाचे राजे होते. त्यांनी जे मोहम्मद पैगंबर हयात असताना त्या काळामध्ये, तेव्हा या देशामध्ये आक्रमण झालं नाही, त्या काळात धर्मांतर लोकांनी केला. ते कंटाळून केलेलं आहे. वर्ण व्यवस्था, माणसाला जगण्याचा अधिकार नाही, त्यामुळे काही लोकांनी या धर्माला त्यागून काही मुस्लिम झाले, काही ख्रिस्ती झाले, आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सोबत त्यांनी दीक्षा घेतली. आणि लोक आता तुम्ही स्वीकारा ना. मी तर आता हिंदू अभिनव भारतचे जे सन्मान्य सदस्य त्यांना विचारू इच्छितो की समजा की काही ख्रिस्ती लोक पुन्हा धर्मांतर करून आले, ते त्यांना शूद्र करणार, ब्राह्मण करणार, छत्री करणार, त्यांनी उत्तर द्यावा. ते काय होणार आहे काय ते? करणार? तुमच्याकडे काय उत्तर आणि आहे उत्तर का? दिले पाहिजे ना. मिलिंद ठीक आहे, जोशीराव, काही तुमच्याकडे काय उत्तर स्वघरात आहे? यायला धर्मांतर तयार आहे. झालं तुम्ही पाहिजे काय असं करणार आहे मी त्यांचा? पुन्हा यांना पण विचारतो, कुठल्या मी जातीमध्ये उत्तर देऊ त्यांना इच्छितो. घेणार? हा. मी उत्तर देऊ इच्छितो. त्याच्या आधी मला नवाब मलिकांच्या 2 चुका काढायच्या आहेत की 5 स्टेट्समध्ये जिथे अँटी कन्व्हर्जन लॉ आहे, त्याच्यातला अरुणाचल प्रदेश आणि हिमाचल प्रदेश मधला अँटी कन्व्हर्जन लॉ काँग्रेसचं गव्हर्नमेंट असताना आलेलं होतं. त्यामुळे मगाशी त्यांनी जे स्टेटमेंट केलं की बीजेपी सरकार असताना त्यांनी त्यांच्या स्टेट्समध्ये ते करून घेतलेलं, हे पूर्णपणे चुकीचं आहे. दुसरी गोष्ट अशी की जेव्हा ते आंबेडकरांचं किंवा इतरांची उदाहरणं देत आहेत, तेव्हा महात्मा गांधींनी हे सांगितलेलं होतं की या देशामध्ये अँटी कन्व्हर्जन लॉ असला पाहिजे. जे अनुयायी काँग्रेसचे महात्मा गांधींचे समजले जातात, तेच आज या लॉला विरोध करताना दिसत आहेत. आता राहिला त्यांचा तिसरा मुद्दा की वापसीमध्ये परत येणाऱ्या हिंदूंना कोणत्या वर्णामध्ये तुम्ही बसवणार. तर मी काय धर्मपंडित नाहीये, मी धर्माचा रक्षक आहे किंवा अभिनव भारत ही संघटना एका वेगळ्या प्रणालीमध्ये, एका वेगळ्या प्रकारामध्ये काम करते. आमच्या धर्मातले जे धर्मपंडित आहेत ते या गोष्टीचा योग्य तो विचार करतील आणि तो केलेला असेल याची मला खात्री आहे. तुमच्याकडे काही उत्तर आहे का या संदर्भामध्ये? म्हणजे कुठल्या जातीमध्ये त्यांना परत येणार जर काय? नवाबाई सांगतायत बऱ्याच गोष्टी. जसं आता जोशीरावने सांगितलं, हा जो नॉर्थ ईस्ट मधल्या राज्यांमध्ये धर्मांतर बंदीचा कायदा आला, तो काँग्रेसने एका विशिष्ट परिस्थितीत आणला की त्या ठिकाणी विश्व हिंदू परिषद आणि बाकीच्या संघटनांचं काम सुरू झालं आणि चांगल्या संख्येने त्या भागातले लोक पुन्हा हिंदू धर्मात यायला लागले. ते थांबवण्यासाठी हा धर्मांतर बंदीचा कायदा तिथे आणला, काँग्रेस सरकारने आणला. त्यावेळेला ही चर्चा कुणीच केली नाही. आणि त्यावेळेला आपलं विचार स्वातंत्र्य, धर्म स्वातंत्र्य, श्रद्धा स्वातंत्र्य याच्याबद्दल आपण कुणीही काही बोललो नाही. म्हणजे आतापर्यंत आपल्या कुणाला त्या नॉर्थ ईस्ट मधल्या कायद्याची आठवण सुद्धा नाहीये. कारण ते विश्व हिंदू परिषदेसारख्या संघटनांवर बंदी घालण्याचं पाऊल होतं. त्यामुळे ते आपल्या दृष्टीने धर्मनिरपेक्षतेच्या दृष्टीने योग्य होतं. कारण आपल्या देशाच्या धर्मनिरपेक्षतेची व्याख्या अशी आहे की हिंदू म्हणून जो काम करेल त्याच्यावरती टाच आणायची, मग धर्मनिरपेक्षता साध्य झाली. तोपर्यंत धर्मनिरपेक्षता आपली साध्य होत नाही. आणि मलिक साहेब ज्या जातीपातींचं सगळं वर्ण विचारतायत, बागवान, खाटीक, हे सगळे काय आहेत? मुसलमान आहे. ज्यांनी मुसलमान धर्म स्वीकारलाय त्यांच्या जाती आजही कायम आहेत. मी आपल्याला अनुभवाने सांगतो की त्यांच्यामध्ये रोटीबेटीचे व्यवहार होत नाहीत. आणि हे तर इस्लामच्या पूर्ण विरोधात आहे, तरी सुद्धा इस्लाम तिथे जिवंत आहे. त्यामुळे हा जो काही हे नुसते वादासाठी वादाचे मुद्दे आहेत. आणि मी तुम्हाला धर्मांतराच्या संदर्भातला एक महत्वाचा मुद्दा सांगतो. विश्व हिंदू परिषदेने पुन्हा हिंदू धर्मामध्ये प्रवेश देण्यासाठी जो विधी तयार केला, तो माझ्या वडिलांनी तयार केला आणि तो महाराष्ट्रामध्ये तयार केला, तलासरीच्या भागामध्ये काम करताना तयार केला. याच्यामध्ये कुठेही जातीचा संबंधच येत नाही. त्याने हिंदू धर्म स्वीकारला, त्याने उपासना पद्धती स्वीकारली, तो हिंदू म्हणून जगतो. आणि असे हजारो लोक गेल्या 1960 पासून ज्यांनी पुन्हा हिंदू धर्मामध्ये प्रवेश केला, ते सगळेजण आज आनंदाने आहेत. तिथे कुठे अडचण नाही आलेली. आज एक 200-300 लोकांनी हिंदू धर्मात प्रवेश केला, तो सगळा विषय आत्ताच्या राजकारणामध्ये विद्वेषाचं राजकारण करण्यासाठी सोयीचं आहे. उत्तर प्रदेशच्या, बिहारच्या निवडणुकांमध्ये आपल्याला जातीयचं ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न करायचा आहे, धर्माच्या आधारावर ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न करायचा आहे. म्हणून ह्या काही हितसंबंधी राजकारण्यांनी ह्या विषयाला भलता सलता रंग देण्याचा प्रयत्न चालवले. अशा तऱ्हेचे हिंदू धर्मामध्ये परत येण्याचे प्रयत्न हे गेले 50 वर्ष चालू आहेत, आजचे थोडेच आहेत. त्याच्यामध्ये काही जण येतात. अच्छा, तुम्ही नाही, म्हणता असं आहे, भंडारी साहेब सांगताय की ध्रुवीकरण करण्याचं राजकारण आहे. लव जिहादचा मुद्दा कोणी काढला?
साध्वीनी स्टेटमेंट कोणी दिलं, साध्वीनी काय? ध्रुवीकरणाचं नाही, जरा ऐका आपापल्या तरी. सोयीने सगळेच नाही, जण असं आहे, जरा आपापल्या ऐका, सोयीने मंदारजी बोलू द्या सगळेच मला. जण करतायत. ताजमहल हे मंदिर होतं, कोण बोलताय? आता नाही, हे सगळं बोलणारी लोक भंडारी साहेब, मी तुम्हाला थांबवत नाही. तुमचे वडिलांनी सगळी ही सिस्टम तयार केलेली आहे. ठीक आहे ना, हिंदू धर्माचा प्रचार करा. तुमच्या सोबत लव जिहाद करणारे सानवाज हुसेन आहे, लव जिहाद करणारे नखवी आहे, लव जिहाद करणारे बरेचसे लोक भारतीय जनता पक्षामध्ये आहे. पहिले त्यांना पटवून द्या की बाबा तुम्ही आमच्या धर्मात या. घर वापसीची सुरुवात भाजपमध्ये जे नेते त्यांच्यापासून झाले, ठीक आहे. तर मला वाटतं याला मोठा वाव मिळू ठीक आहे, शकते ठीक आहे, ना. ठीक आहे. हा वाव मिळेल किंवा लव नाही जिहाद त्याबद्दल त्या करणारी कदाचित त्या लोक नेत्यांना यांच्या विचारायला पक्षात लागेल. आहे, त्या नेत्यांना यांच्या विचारायला लागणार पक्षाला आहे. स्वीकारणारे लोक आहे. आता त्यांच्यापासून जर त्यांनी पटवून दिलं की बाबा तुम्ही या घर वापसी करा आणि तुम्हाला आम्ही ब्राह्मण करणारे किंवा छत्री करणारे पटवून द्या. ठीक आहे, आणि आपण सुरुवात तुम्ही हा करा मुद्दा ना आपण तुम्ही. हा मुद्दा पण घेऊया. पण ताईपेक्षा महत्वाचा जो मुद्दा हे पुन्हा एकदा जातीद्वेषाकडेच विषय आहे ना, अच्छा, ही पण तो व्यवस्था जातीय या द्वेष आहे देशामध्ये किंवा आहे नाही, ना. हा आणखीन एक या आपण देशामध्ये विषयांतर नको बोलूया. असताना या देशामध्ये लोकांनी धर्मांतर केलेलं आहे. या पलीकडे ही काँग्रेस खरी आणि या परिस्थिती ढोंगी आहे. धर्मनिरपेक्षता डॉक्टर बाबासाहेब नाही, ठीक आहे, आपण एक बाबासाहेबांनी सांगितलं आम्ही हिंदू धर्मामध्ये जन्माला आलो, पण हिंदू नाही, पण या मुद्द्यावरती एक मिनिट एक धर्मनिरपेक्षता कालबाह्य ठरली. तुम्ही लोकांसमोर जे सांगायला गेलात ते लोकांनी हो, नाकारलं ठीक आहे आणि ना. आता लोक वेगळा विचार ठीक आहे ना. करतायत. ठीक तुम्हाला ते झेपत नाही ही तुमची तुम्ही अडचण. ठीक आहे, आपण नेमकं उत्तर काय द्यायला होत आहे सांगा ते ना. काय होतंय, धर्मांतर बंदीचा कायदा आला पाहिजे का भारतामध्ये, आणि तो आल्याने नेमकं काय घडणार आहे, किती वेगळं धर्माचं परिवर्तन होणार आहे, अस्तित्वात असलेल्या धर्मांचं सगळ्या, आणि वेगवेगळ्या धर्मांचं काय परिस्थिती असणार आहे, हेही आपण खरं तर या चर्चेमध्ये घेणार होतो. एका छोट्याशा ब्रेक नंतर या चर्चेमध्ये तुम्ही सहभागी व्हा. #बेधडक वापरून फेसबुक आणि ट्विटरवरती तुमच्या प्रतिक्रिया नोंदवा. काही प्रातिनिधिक प्रतिक्रिया आम्ही या कार्यक्रमातून तुमच्यासमोर मांडूया एका छोट्याशा ब्रेक नंतर. बेधडकमध्ये आपण चर्चा करतोय धर्मांतराच्या मुद्द्यावरून जो काही गदारोळ सुरू आहे संसदेच्या अधिवेशनामध्ये, त्या अनुषंगाने आपण बोलतोय. काही प्रतिक्रिया या चर्चेमध्ये आपल्याला मिळतात. अनिल काशीद म्हणतायत धर्मांतराच्या मुद्द्यावरून चर्चा होणं अपेक्षित आहे, फक्त राजकारण झालं तर उपयोग काय. इम्रान पठाण म्हणतायत धर्मांतराच्या मुद्द्याला फक्त राजकीय स्वरूप आलंय आणि धर्मांतर विरोधी कायद्याची गरज आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. जुबेर शेख म्हणतायत धर्मांतर करून कोणाचे विचार बदलणार आहेत का, राजकारण कुठल्या थराला जाऊ शकतं हे आपण बघतोय. अर्थात या काही प्रातिनिधिक आपल्या प्रेक्षकांच्या प्रतिक्रियात फादर तुम्हाला पुन्हा एकदा हाच प्रश्न विचारायचा आहे की मुळात जर का आत्तापर्यंत आपण म्हणतोय की प्रचार प्रसार या सगळ्यासाठी पूर्णपणे आपल्याला घटनेनी मान्यता दिलेली आहे, या पार्श्वभूमीवरती आता अडचण काय, जर का एक कोणतरी गट धर्मांतर पुन्हा एकदा कुठल्या तरी आधीच्या धर्मामध्ये करतोय, तर त्याच्यामध्ये आक्षेप असण्याचं काय कारण आहे असं तुम्हाला वाटतं? ह्याच्यात आपण दोन गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. पहिल्या प्रथम घर वापसी हा शब्द चांगला आहे, पण हे घर ठरवायचं कोणी हा प्रश्न आहे. आणि कोणतं घर निवडायचं हे दुसऱ्याने ठरवायचं की आपण ठरवायचं. धर्मांतर हा शब्द जो आहे, तर काही लोक म्हणतील मी धर्म अंगीकार केला, धर्मांगीकार, धर्मांतर नाही केलं, धर्माचा मी अंगीकार केला म्हणजे मी स्वीकार केला स्वतःहून, मला कोणी बळजबरीने धर्मांतर करायला लावलेलं नाही. आता जर मला घर वापसी करायचं असलं तर मी निवडायचं माझं घर की दुसऱ्याने निवडायचं. आता हा गदारोळ जो होतो आहे, कदाचित आम्ही सुद्धा बीजेपीला मतं दिली, त्याचं म्हणणं असं नाही की आम्ही बीजेपीच्या विरोधात आहोत, परंतु आम्ही मॅनिफेस्टोला बघून, जाहीरनाम्याला बघून दिली. आता जाहीरनामा आणि आता जे चाललंय ह्याच्यामध्ये फारकत होत आहे असं लोकांच्या मनात भिदा परिस्थिती निर्माण झाली आहे. म्हणून कदाचित हा विषय चर्चेला यायला पाहिजे. त्या अर्थाने तुम्हाला वैयक्तिक पातळीवरती काही आता जी काही धर्मांतरं होत आहेत, म्हणजे मुस्लिम धर्मातनं हिंदू धर्मात काही ज्या व्यक्ती आल्या त्याच्याबद्दल पण तुम्हाला काही आक्षेप नाही आहे आता? नाही, जर त्याने स्वखुशीने, प्रत्येकाचं स्वातंत्र्य आहे ना, स्वातंत्र्याने जर कसल्या गोष्टीचा अंगीकार केला आणि कोणी त्याला बळजबरी केली नाही किंवा कोणत्या प्रकारचा आमिष दाखवलं नाही असं म्हणतात. पण पुन्हा मुकादम सर तुम्हाला विचारायचं आहे, ज्या पद्धतीनं आतापर्यंतचा अनुभव आहे, धर्मांतराच्या अनेक घटना घडलेल्या आहेत, प्रत्येक धर्मांतराच्या
येताना जातानाच्या घर वापसीच्या अनेक प्रकारच्या घटना आपण बघतोय. अनेक ठिकाणी धमकावलं गेलेलं आहे, अनेक ठिकाणी आमिष दाखवलं गेलेलं आहे. पैशाचं आमिष असेल, विविध वेगवेगळ्या प्रकारचं आमिष असेल, हे आमिष दाखवूनच धर्मांतरं झालेली आहेत हे आतापर्यंतच्या आधुनिक भारतातल्या कालखंडामध्ये आपण बघितलेलं आहे. हे बघत असताना तुम्हाला असं वाटतंय का की हे धर्मांतर कधीही अशा प्रकारे अंगीकार, जसं फादर म्हटले की अंगीकार करणं या प्रक्रियेतनं होत नाही आणि जास्तीत जास्त आमिष दाखवून किंवा धमकावून, धमक्या देऊनच केलं जातं, असे काही अनुभव तुम्हाला वाटतात का की त्याऐवजी खरं तर खूप नैसर्गिक पद्धतीनं हे होऊ शकतं, ते होत नाही म्हणून हा सगळा गदारोळ आहे? खरं पाहायला गेलं तर गदारोळाचा जो मुद्दा आहे तो इथेच आहे की हे धर्मांतर आता होते किंवा ज्याला घर वापसी म्हटलं जातंय ते काही आमिष दाखवून होते की बळजबरीने होते की स्वखुशीने होते, हा त्यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि आग्र्याला जे झालं, त्याच्यानंतर अलीगडला जे झालं, यामध्ये भाग घेतलेल्या काही मुस्लिम मंडळीने टीव्हीच्या पडद्यावर येऊन हे सांगितलं की आम्हाला धर्मांतर आहे माहितीच नव्हतं, आम्हाला धर्मांतर करायचं नाही, आमच्यावरती काहीतरी अशी जादू टाकल्यासारखं करून आम्हाला ह्या मोहात पाडलं गेलं. असं जर असेल तर मग ते धर्मांतर कसं योग्य म्हणायचं? मी हे मान्य करतो, फादरांनी पण ते मान्य केलेलं आहे की एखाद्याला हिंदू धर्म स्वीकारायचा असेल, मग ते घर वापसी असो की नव्याने तिथे जाण्याचा असो, तो स्वतःच्या धर्माला कंटाळून तिकडे जात असेल, तो त्याचा अधिकार आहे, तो त्याचं स्वातंत्र्य आहे, ते त्याने अवश्य करावं, ते स्वखुशीने करावं. जर स्वखुशीने होत नसेल तर मग ते धर्मांतर कायद्याच्या दृष्टीने किंवा संविधानाच्या दृष्टीने गैर ठरणार आहे. आणि इथेच सगळा मुद्दा महत्वाचा येतो की आपल्याला इथे ह्या सगळ्या धर्मांतराच्या प्रश्नामध्ये आणि चर्चेमध्ये सगळ्यात महत्वाचा विचार करायचा आहे तो हा करायचा आहे की ज्या तऱ्हेने धर्मांतराचे आता प्रयोग होत आहेत किंवा प्रयत्न होत आहेत, ते प्रयत्न कशा तऱ्हेने होत आहेत, त्याच्यामध्ये ज्यांना धर्मांतर करायला आणलं गेलेलं आहे त्यांच्यावरती ते हिंदू धर्माचे संस्कार केले जात आहेत, ते त्यांना मान्य आहेत का, हे स्पष्टपणे लोकांच्या समोर आलं पाहिजे. आणि हे येण्याकरता वेगळा धर्मांतर विरोधी कायदा करण्याची गरज नाही, त्यापेक्षा वेगळी यंत्रणा तुम्हाला करता येईल. म्हणजे उदाहरणार्थ अशा तऱ्हेची एक समिती किंवा असे निर्माण करता येईल की ज्याला स्वतःचा धर्म बदलून दुसऱ्या नव्या धर्मात जायचं असेल त्याने त्या समितीकडे अर्ज करावा आणि मी माझा हा धर्म सोडून या धर्मात जात आहे, तेव्हा मला अनुमती मिळावी, हा माझा अधिकार आहे, तो अधिकार वापरण्याची संधी मला मिळावी, अशा तऱ्हेची काही तरतूद करून आता त्याच्यामध्ये तपशिलाचा भाग वेगळा असू शकेल तरी हा प्रश्न सोडवता येऊ शकेल. आणखी कोणाला जर जायचं असेल तर हिंदू धर्मामध्ये तर माझा त्याला काही विरोध नाहीये, माझा विरोध आहे तो याला आहे की ते स्वखुशीने झालं पाहिजे, त्यांच्यावरती कसल्याही तऱ्हेची जबरदस्ती नसते, प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष. आणि याच्याही पलीकडे जाऊन मला हे करायचं आहे की हिंदू विश्व हिंदू परिषद असो किंवा संघ परिवार असो, त्यांना हे सांगितलं पाहिजे की बाबांनो, तुमच्या धर्मात अन्याय अत्याचार इतर अनेक गोष्टी होत आहेत, त्या पहिल्यांदा नष्ट करा. भारता म्हणजे 47 साली जेव्हा भारत स्वतंत्र झाला तेव्हा संविधानकर्त्यांनी एक शपथ घेतलेली आहे की या देशामध्ये एकसंध समाज निर्माण करण्यात येईल आणि त्या एकसंध समाज निर्माण करण्याकरता समता आणि न्याय या मूल्यावरती ते असेल. जर ही समता नसेल, जर अन्याय असेल, शोषण असेल तर त्याला तो एकसंध समाज निर्माण होणारच नाही. आणि आताही बघता येईल की दलितांच्या वरती किती प्रचंड प्रमाणामध्ये अमानुष अत्याचार होत आहेत, हे दूर करण्याचे प्रयत्न कोणी का करू नये? हे करा, हे अशा प्रकारच्या अनेक त्या धर्मातल्या ज्या काही अवगुण आहेत किंवा विविध अनावश्यक गोष्टी घडतात त्या सगळ्या धर्मांमध्ये आहेत. पण त्याहीपेक्षा महत्वाचा मुद्दा तुम्हाला माधव भंडारी विचारायचा आहे की या सगळ्या धर्मांच्या सांगत नाही. हा नाही ठीक आहे, नाही ठीक आहे मुकदम सर, मान्य आहे तुम्ही म्हणता एका धर्माचं सांगत नाही, पण त्याबरोबरनं जो स्वखुशीचा मुद्दा आहे ह्याला क्रायटेरिया काय? कारण स्वखुशीच्या मुद्द्याला अर्थातच त्या व्यक्तीची, त्या माणसाची बऱ्याचदा आपण बघतो की धर्मांतरं जी होत आहेत ती कुठेतरी आदिवासी भागातली होत आहेत किंवा कुठेतरी अत्यंत गरीब परिस्थितीतल्या लोकांची होत आहेत. त्यावेळेला तुम्हाला हा कुठला क्रायटेरिया आहे, कुठला आधार आहे की ज्याच्यावरनं स्वखुशी ही मानायची कशी काय? त्याच्यामध्ये मंदारजी मला एक 2-3 मिनिटं जास्त द्या. एकतर धर्मांतराचा इतिहास या देशातला जो आहे तो 2000 वर्षांचा आहे, तो काय आजचा नाही. मी 2000 वर्ष मागे जात नाही, पण मलिक साहेबांनी सुरुवात केली. त्यांनी ज्या केरळमधल्या धर्मांतराचं उदाहरण दिलं ते राजाचं धर्मांतर होतं. त्यामुळे त्याने सामाजिक विषमतेला आणि शोषणाला आणि या सगळ्याला कंटाळून धर्मांतर केलं या म्हणण्याला काही अर्थ नाही.
राजाने धर्मांतर केलं, त्याची काय कारणं असतील ते असतील, आणि राजाने धर्मांतर केलं, त्याचा फायदा त्या धर्माला जो मिळायचा तो मिळाला. हा इतिहास आहे. या देशामध्ये इस्लाम असो, ख्रिश्चन असो, हे धर्म जे वाढले ते सर्वजण काही तत्वज्ञानाचा प्रसार करून आणि त्या एवढ्या प्रचंड लोकसंख्येला सगळ्यांना तत्वज्ञान पटलं म्हणून ते वाढले, अशातला भाग नाही. याच्याबद्दलच्या अनेक कथा, अनेक हकीकती, अनेक वस्तुस्थिती ह्या लोकांनी डॉक्युमेंट करून ठेवलेल्या गेल्या अनेक वर्षांमध्ये. म्हणजे मी कोरिया साहेबांचा पूर्ण आदर बाळगून सुद्धा आठवण करून देतो की वसई भागामध्ये जे ख्रिश्चन धर्माचा प्रसार झाला तो त्या 100 वर्षापूर्वी पिण्याच्या पाण्याच्या विहिरीमध्ये पाव टाकायचे आणि पाव टाकलेलं पाणी प्यायलास म्हणून तू बाटलास, तू ख्रिश्चन झालास. अशा पद्धतीने तिथे धर्मांतर झालं. आदिवासी भागामध्ये जे धर्मांतर केलं गेलं त्याच्यामध्ये हिंदू प्रचलित पद्धतीनेच करून दिलं. सांगतो ना, एक मिनिट, मी काय पद्धती वापरल्या त्या सांगतो. आदिवासी भागामध्ये धर्मांतर करत असताना आदिवासींचे देव दगडाचे आहेत, ते पाण्यात टाकले की बुडतात. माझा देव लाकडाचा आहे, तो पाण्यात पोहतो, तरंगतो, म्हणून माझा देव मोठा आहे, हे आदिवासींना सांगून आदिवासींना ख्रिश्चन केलं गेलं. इस्लामचा प्रचार ह्या देशामध्ये जो झाला तो तत्वज्ञानाच्या प्रेमापोटी किती झाला आणि तलवारीच्या प्रेमापोटी, तलवारीच्या धाकापोटी किती झाला याचा इतिहास आपल्याला उपलब्ध आहे. त्यामुळे या सगळ्या चर्चांमध्ये जर गेलो तर फक्त जुनी खरकटी काढून एकमेकांवरती चिखलफेक करणं एवढंच होत राहील, ह्याच्यातून दुसरं साध्य होणार नाही. पण तरी सुद्धा जेव्हा धर्मांतर बंदीच्या कायद्याची चर्चा एवढी सुरू आहे, गेल्या 60 वर्षामध्ये इतकी प्रचंड धर्मांतर या देशामध्ये झाली, त्यावर कोणी चर्चा नाही केली. आज जे मुद्दे उपस्थित केले जात आहेत की लोकांची फसवणूक होता कामा नये, लोकांना दहशती नाही करता कामा नये. पोप जेव्हा भारतामध्ये आले होते त्या पोपनी भारताच्या भूमीवर पाऊल टाकल्याबरोबर जाहीर केलं होतं की संपूर्ण भारत ख्रिश्चन करणं हे आमचं ध्येय आहे. आणि हे त्यांनी जाहीर केलं तेव्हा कोणी म्हटलं नाही की हे आक्रमण आहे. खरं म्हणजे हे आक्रमण होतं, कारण पोप हे नुसते धर्मगुरू नाहीत, पोप हे राष्ट्रप्रमुख सुद्धा आहेत. त्यांनी अशा पद्धतीची धार्मिक आक्रमणाची भाषा करणं, त्यावेळेला कोणी या धर्मनिरपेक्षतावाद्यांनी त्याला आक्षेप नाही घेतला. त्यावेळेला कोणी म्हटलं नाही की भारताच्या एकात्मतेला, भारताच्या एकसंधतेला आव्हान आहे, भारताच्या सामाजिक समरसतेला आव्हान आहे, हे कोणी म्हटलं नाही. आज ज्या पद्धतीने ही सगळी चर्चा चालली आहे त्या सगळ्या चर्चेमध्ये मूळ मुद्दे बाजूला आहेत, मूळ कारणं बाजूला आहेत, आणि निव्वळ मतांचं राजकारण डोळ्यासमोर ठेवून समाजाचे तुकडे पाडण्याचं जे राजकारण इतकी वर्ष करत आले तेच पुन्हा पुन्हा करत राहण्याचा प्रयत्न. अच्छा, तुम्ही म्हणजे मुळात आपण मतांचं राजकारण हा मुद्दा थोडं पुढे जाऊया चर्चेच्या. मूळ मुद्दा जो आहे मी काय, या देशामध्ये मंदारजी लोक बाय बर्थ हे रिजन पाळताय. म्हणजे एखादा मुलगा मुस्लिमच्या घरात जन्माला आला तो मुस्लिम, हिंदूच्या घरात जन्माला आला तो हिंदू, ख्रिस्तीच्या घरात जन्माला आला तो ख्रिस्ती. पण बरेचसे लोक इतर धर्माचा अभ्यास करून पण धर्म स्वीकारतात, आणि तेच लोक जे अभ्यास करून धर्म स्वीकारतायत ते त्या धर्म पद्धतीला व्यवस्थित पाळताय. बाकी माझे वडील मुस्लिम आहे, माझे वडील हिंदू आहे, माझे वडील बौद्ध आहे, त्यासाठी मी धर्म पाळतो, अशी परिस्थिती आहे. प्रत्येक धर्माने आपल्या धर्माबाबत आपल्या घरातल्या लोकांना शिकवलं पाहिजे, त्यांना त्या धर्म पाळण्याची पद्धत लावली पाहिजे. तोपर्यंत लोक धार्मिक होत नाही, तोपर्यंत सगळं गोंधळ निर्माण होत राहतील. तेवढी उन्नती आणि मानसिक आणि आध्यात्मिक जी उन्नती आहे ती निर्णय प्रक्रियेपर्यंत येण्याची जी वाट बघायला लागते माणसांना, आणि त्या निर्णय प्रक्रियेबद्दलचं भलबुरं समजण्याची जी क्षमता आहे ती त्या खऱ्या अर्थाने भौतिकदृष्ट्या खूप मागास असलेल्या माणसांमध्ये असते का, हा सुद्धा एक प्रश्न आहे. आणि या प्रश्नाच्या बरोबर एका छोट्याशा ब्रेक नंतर आपण आणखीन एका महत्त्वाच्या मुद्द्यावरती येऊयात. आणि त्या मुद्द्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो मुद्दा आहे की हिंदुत्ववादी संघटनांना मोदी सरकार पाठीशी घालत आहे का, हा जो आरोप संसदेमध्ये सुद्धा केला गेला आहे, त्या आरोपाबद्दल सुद्धा आपण चर्चा करणार आहोत. आणि कायद्याने असा एखादा कायदा आला तर धर्मांतर थांबतील का, याचा सुद्धा आपण विचार करणार आहोत एका छोट्याशा ब्रेक. पुन्हा एकदा आपण चर्चेला सुरुवात करूया. अभिनव भारतचे प्रवक्ते आपल्या सोबत आहेत, मिलिंद जोशीराव. मिलिंद जोशीराव, तुम्हाला पुन्हा हाच प्रश्न आहे की धर्मांतर बंदी करणारा कायदा येण्याने फरक पडेल, धर्मांतराच्या या सगळ्या पार्श्वभूमीवरती धर्मांतर थांबतील असं तुम्हाला वाटतं का, आणि त्याच्यामुळे कुठेतरी हिंदू धर्माची उन्नती होईल
असंही तुम्हाला वाटतंय? तुम्ही एक जर का आत्ताच्या कार्यक्रमात एक गंमत बघितली असेल तर ख्रिश्चन आणि मुसलमान याचे जे प्रवक्ते म्हणा किंवा त्यांच्या बाजू मांडणारे जे लोक आहेत त्यांची अडचण आता अशी झालेली आहे की धर्मांतराचा कायदा, बंदीचा कायदा जर का आणला गेला तर त्यांना धर्मांतर करता येणार नाहीत. पण एकीकडे जेव्हा घर वापसीच्या नावाखाली हिंदू धर्मांतर करतायत त्याचा मात्र ते विरोध करतायत. म्हणजे त्यांना ही प्रोसेस व्हायला नकोय. जर का उद्या धर्मांतर बंदीचा कायदा आला तर हिंदूंनाही धर्मांतर करता येणार नाहीये, ही बाब ते विसरतायत सोयीनी. त्यानंतर इतिहासाचे काही दाखले ते दिले, धर्म स्वीकारला तर त्याला आमचा विरोध नाही. तुम्ही तुमच्या धर्माचा प्रचार करा, लोकांना स्वीकारू द्या, आम्ही विरोध करत नाही. तुम्ही चुकीची कुठेतरी गैरसमज निर्माण करू नका. हा बोला 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 मिलिंदजी बोला. मिलिंद जोशीराव बोला. गेला मिलिंद जोशींचा आवाज गेलेला आहे. पुन्हा अब्दुल कादर मुकदम अगदी थोडक्यात, म्हणजे जो भौतिक अवनती होत असते माणसाची त्या अर्थाने त्याला कुठेतरी वरती आणलं जातं, काही आमिष दिली जातात, त्यामुळे धर्मांतर होतानाच आतापर्यंतची अनेक उदाहरणं आपण बघितलेली आहेत. आणि ती त्यावेळेला सुद्धा गरजेची होती, त्या माणसांच्या अस्तित्वाच्या साठीची गरजेची होती. ती गरज त्यांचा अस्तित्वात असलेला धर्म पुरवत नव्हता, ही वस्तुस्थिती सगळ्यांनी मान्य केलेली आहे. पण या पार्श्वभूमीवरती आता येणाऱ्या काळात नेमकं काय झालं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? कारण कुठे ना कुठे हे पुन्हा सारखे ही जी ओढाताण जी आहे ही होताना आपल्याला येणाऱ्या काळात दिसणार आहे. अब्दुल कादर मुकादम सर, पहिल्यांदा मी जोशीरावांच्या एका प्रश्नाला उत्तर देतो. त्याने म्हटलं की मुस्लिम आणि ख्रिश्चन समाजाचे प्रतिनिधी इथे आहेत, त्यांची अडचण झालेली आहे. त्यांना मी एवढंच सांगू इच्छितो की आमची काहीही अडचण झालेली नाही. सगळा मुस्लिम समाज भारतातला जरी हिंदू झाला तरी मला त्याचं काही देणं घेणं नाही आहे. प्रश्न माझा एवढाच आहे की त्यांनी स्वखुशीने जावं, आणि स्वखुशीने जर जात नसतील ते तर मग ते संविधानाच्या विरोधात नाही का? हे संविधानाच्या तरतुदी किंवा संविधानातलाही मानणार आहेत की नाही, हा माझा मुळात प्रश्न आहे. दुसरा मुद्दा असा आहे, अगदी थोडक्यात सांगतो मी, की समजा सगळे काही झाले, मुसलमानाने हिंदू धर्म पुन्हा स्वीकारला, उरलेल्यांचं काय करणार आहोत? उद्या मी सांगतो की मी कुठल्याही परिस्थितीमध्ये मला जो आई बापांकडून जो धर्म मिळालेला आहे तो मी सोडणार नाहीये. मग मला भारतीय नागरिक म्हणून हे स्वीकारणार आहेत का? संविधानाने मला तो अधिकार दिलेला आहे, माझा हा अधिकार त्यांना मान्य आहे का? हे जोशीरावाने जरा स्पष्टपणे सांगावं. अडचण बिचण काही झालेली नाहीये. तिसरा मुद्दा, मगाशी माधवराव भंडारीने पण म्हटलं की असं झालं, मागच्या वेळेस तसं झालं असेल, आता आपण ते करायचं का? आता आपण जर संविधानाला सर्वोच्च असं काही मानत असू तर त्या चौकटीतच आपल्याला धर्मांतराची चर्चा करावी लागेल. याविषयी कोणाच्याही दुमत असावं कारण नाही. दुसरा आणखी एक मुद्दा सांगतो की जे त्यांनी सांगितलं की वैचारिक किंवा तत्वज्ञानात्मक भूमी हे मान्य झाल्यामुळे काही जणांनी धर्मांतर केलं, मुस्लिम झाले किंवा कुठल्याही इतर धर्माचे झाले, हे खरं नाही आहे. त्यांचा एकच मुद्दा आहे की सगळं जबरदस्तीने झालं आहे. मला हे सांगायचं आहे की मगाशी त्यांनी केरळचा मुद्दा सांगितला, केरळचा राजा होता, पण कोकणातलं काही आहे? कोकणामध्ये इस्लाम जो आला तो 7व्या शतकातच आला, आणि तो आक्रमकांच्या द्वारे आलेला नाही, तो व्यापाऱ्यांच्या द्वारे आणि सुफी संतांच्या द्वारे आलेला आहे. मला माधवरावांना एवढाच प्रश्न विचारायचा आहे की 7व्या 8व्या 9व्या शतकामध्ये हिंदू समाजामध्ये आध्यात्मिक तत्वज्ञान समजणारा कोणता वर्ग होता? आणि त्या वर्गाला सुफी संतांचं तत्वज्ञान कळलं आणि त्यांनी इस्लामचा स्वीकार केल्याचे पुरावे आहेत माझ्याकडे, आजही सांगता येतील असे पुरावे आहेत. फार अगदी सांगतो की काही आडनाव त्यांना मी सांगतोय की पाटणकर आहेत, दिवेकर आहेत, उपाध्ये आहेत, करंबेळकर आहेत, ही सगळी नावं ब्राह्मणी आहेत. हे ब्राह्मणांनी फरसे सुद्धा आहेत. माझं म्हणणं नाही, मुळात मिलिंद जोशीरावांना मला हे म्हणायचं आहे, मुकादम सरांना आम्ही इकडे केवळ मुस्लिम धर्माचे प्रतिनिधी म्हणून बोलवलेले नाहीये. त्यांचा अभ्यास आहे, अभ्यासक आहेत आणि सामाजिक कार्यकर्ते, ह्या अनुषंगाने त्यांना आपण बोलवलेलं आहे. मूळ मुद्दा त्याच्यातला असा आहे की पुन्हा हा प्रश्न पुन्हा पहिल्यांदा फक्त तुम्हाला विचारायचं की एका कायद्याने हे सगळं थांबणार आहे का? कारण आपण सातत्यानं आपण बऱ्याच जण बोलतो की उन्नती ही जी आध्यात्मिक आहे आणि मानसिक आहे त्याच्यातनं त्या माणसांनी ठरवलं पाहिजे, पण तसं होताना दिसत नाहीये. मग अगदी ख्रिश्चॅनिटीनी सुद्धा आतापर्यंतची जी काही कन्व्हर्जन केलेत ती त्यांना काही गोष्टी देऊन केलेल्या आहेत, काही मटेरियल गोष्टी दिल्यात, काही भौतिक गोष्टी दिलेल्या आहेत, आणि त्या उपलब्ध केल्यामुळे त्यांनी तो धर्म बदलल्याची अनेक काही उदाहरणं आहेत. हे सगळं थांबणार आहे का आत्ताच्या आपल्या काळामध्ये? कायद्याने जर होणार असतं आणि ज्याचं राज्य त्याचा धर्म
हे जर सगळीकडे झालं असतं तर ह्यांना असं सांगायची गरज भासली नसती की वसईला विहिरीमध्ये पाव टाकले आणि बाटवलं. हे मांडणारा मी त्यांच्यासारखा एक्सपर्ट नसेल, परंतु इतिहासाचा विद्यार्थी मी जरूर आहे. मी तामिळनाडूचा इतिहास हे केलेला आहे. त्यांनी मला दाखवायचं जी मेथड वसईला झाली तीच तिकडे झालेली आहे, तीच गोव्याला झालेली आहे. तामिळनाडूच्या लिटरेचरमध्ये दाखवा की विहिरीत पाव टाकून ख्रिश्चन झाले. त्या एकाच वेळेला झालेले आहेत, एकाच मुवमेंटमध्ये झालेले आहेत. आणि एवढे काय आमचे आजोबा पणजोबा जे पूर्वज होते हिंदू होते ते एवढे काही वेडे नव्हते की कोणी काहीतरी दिलं म्हणून त्यांनी धर्म सोडून दिला. इतके ते लाचार नव्हते. आणि हिंदू धर्माला इतकं लाचार आपण करू नये असं मला त्यांना स्पष्टपणे सांगायचं आहे. दुसरी गोष्ट सांगायला पाहिजे की कोणी कायदा केला म्हणून हे थांबेल असं मुळीच होणार नाही. 2000 वर्षाचा इतिहास आहे, आणखी हजारो वर्षाचा इतिहास तसाच राहणार आहे. धर्मांच्या आवेशापोटी काही होणार, परंतु आम्ही ख्रिश्चन आहोत. तुम्ही जो प्रश्न विचारला क्रायटेरियन काय, आम्ही अफिडेव्हिट केल्याशिवाय धर्मांतर करत नाही. त्याने स्वखुशीने अफिडेव्हिट करायला पाहिजे. तशी काहीतरी आपल्याकडे प्रोव्हिजन पाहिजे की याने अफिडेव्हिट केलं. भले हे म्हणतील की सगळ्यांना एवढं ज्ञान आहे का अफिडेव्हिट मध्ये सत्य सांगायचं वगैरे, पण अफिडेव्हिट जरूर करायला पाहिजे. मग गुजरातमध्ये जो कायदा आला त्याला विरोध का केला त्या तिथल्या ख्रिश्चन संघटनांनी? गुजरातचा कायदा हा सगळ्यात स्ट्रिंजंट कायदा आहे असं का म्हटलं गेलं त्याच्यात? कारण तो सुरुवातीचा कायदा होता आणि त्याबद्दल पुरेसं प्रबोधन झालं नाही. लोकांना विश्वासात घेतलं गेलं नाही आणि त्यामुळे काही लोकांचा तसा समज होण्याची शक्यता आहे. प्रबोधन झालं गेलं पाहिजे. आता सुद्धा प्रत्येक बाबतीत प्रबोधन व्हायला पाहिजे. नक्की, म्हणजे प्रबोधनाची प्रक्रिया ही झाली पाहिजे असं तुमचं म्हणणं आहे. काय म्हणायचं तुम्हाला थोडक्यात? आज मी बोलतो मंदाराजी, मुंबईमध्ये जे सांगताय आम्हीच दाखवताय. माझ्या भागात, चेंबूरच्या भागामध्ये प्रोटेस्टंट लोक हे धर्मप्रचारक म्हणून काम करत आहे. ते काय कोणी युरोपमधून आलेला प्रोटेस्टंट नाही. तो गरीब माणूस स्वतःच्या पत्रेमध्ये एखादी गिरजा उभारतो आणि सगळे गरीब एकंदरीत येत आहे, एकसंग राहत आहे, प्रचार करत आहे आणि त्याच्यासोबत बरेचसे लोक त्या प्रार्थनेमध्ये असताय. कधी मी माझ्या मतदारसंघात बघितलं नाही की काही त्यांना दिला. उलट बिचारे आता 25 तारीख आहे ना, त्यांना काय परिस्थिती ते त्यांचा सण साजरा करत आहे तुम्ही बघा. जर पैसे देऊन आमिष देऊन सगळं ख्रिश्चनिटी वाढली असते हे बोलणं अजिबात हे म्हणजे खरं नाही. कुणाला पाहिजे उदाहरणार्थ मी माझ्या मतदारसंघात जे असा दाखवून देतो. म्हणजे हे कुठेतरी गैरप्रकारची चर्चा या देशामध्ये निर्माण करते. ही चर्चा सुद्धा गैरप्रकारची असं तुमचं म्हणणं तुम्हालाही मान्य आहे का? मुळातच मी आपल्याला सांगितलं की या देशामध्ये झालेली ही जी संख्या, धर्मांतराची संख्या आहे ही काही सगळी विचार पटून झालेली नाही, ही वस्तुस्थिती. त्याचं डॉक्युमेंटेशन भरपूर झालेलं आहे. मला मुकादम साहेबांनी सांगितलं, मला माहिती आहे कोकणातलं, कोकणा म्हणून तो मुकादम साहेबांचा मुद्दा हा नवाब मलिक साहेबांच्या मुद्द्याला छेद देणारा होता. इतिहास म्हणजे आपण 2000 वर्षाचा इतिहास जायलाच नकोय. संसदेचं कामकाज आपण पुढे जात नाही. संसदेचं कामकाज होत नाही आणि पंतप्रधान सुद्धा का बोलत नाहीयेत? पंतप्रधानांनी बोलायला काय हरकत आहे? आपण आजच्या मुद्द्यावर की ज्या पंतप्रधानांच्या वतीने गृहमंत्र्यांनी उत्तर दिलं तर ते का नाही चालत आपल्याला? सरकारच्या वतीने गृहमंत्र्यांनी उत्तर देणं हा गृहमंत्र्यांचा घटनेने दिलेला अधिकार आहे. एका वेळेला बाजूला आपण घटनेचं सगळ्या चौकटीचं कौतुक सांगतो आणि त्याच वेळेला त्या घटनेप्रमाणे चालणाऱ्या सरकारला, त्या घटनेप्रमाणे चालणाऱ्या संसदेला आपण आपल्या मर्जीप्रमाणे नाचवायचा प्रयत्न करतो. हा काय प्रकार आहे? आणि जी धर्मांतर बंदीची आजची चर्चा सगळी जी आहे, मी तुम्हाला एक माझं व्यक्तिगत मत सांगतो. कायदा करून किंवा कायद्यामुळे धर्माचा कुठलाही मुद्दा बदलत नाही. धर्म ही पूर्णपणे वैयक्तिक श्रद्धा आहे. ती कुणी कशी स्वीकारायची आणि कशी राबवायची हे त्या माणसाच्या स्वतःच्या इच्छेवरती, कल्पनेवरती अवलंबून आहे. जो सुशिक्षित आहे, ज्याची विचार करण्याची क्षमता आहे, तो खूप विचार करून त्याची धार्मिक उपासना पद्धती ठरवेल. जो सुशिक्षित नाही, फार विचार करत नाही, तो त्याच्याबरोबर कुटुंबातून चालत आलेली जी उपासना पद्धती चालू ठेवेल. पण याच्यामध्ये कायद्यामुळे काही होणार नाही असं तुमचं काही साध्य होणार नाही. अगदी शेवटचं थोडक्यात असं आहे की राजनाथ सिंगला पीए निवडण्याचे अधिकार नाही. मोदीजी सांगताय राजकारण आपण बाजूला ठेवूया, कारण केवळ राजकारणाची चर्चा करून आपण काही होत नाहीये. गेले 3 दिवस
गेले 3 दिवस संसद पूर्णपणे ठप्प आहे. संसदेमध्ये दुसरा कुठलाही महत्वाचा निर्णय होताना दिसत नाहीये आणि हा सर्वच राजकीय पक्षांनी घेण्याचा खरं तर निर्णय आणि हे सर्व राजकीय पक्ष तातडीने या धर्माच्या मुद्द्यावरून कुठेतरी पुढे जातील आणि देशासाठी काहीतरी निर्णय घेतील एवढी मात्र आपण अपेक्षा ठेवूया. धन्यवाद. नमस्कार.